मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. वेगवेगळ्या विषयांचा मतितार्थ जाणून घ्यायचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आजचा जो विषय आहे, जो मुद्दा मी आज या ठिकाणी डिस्कशनसाठी घेतलेला आहे, तो आहे आजचा तरुण आणि त्याच्या समोर असणाऱ्या समस्या. आजच्या तरुणाच्या पुढे कोणते चॅलेंजेस आहेत, कोणकोणत्या गोष्टी की ज्या आजच्या तरुणाला भेडसावत आहेत, कुठले प्रॉब्लेम्स तो फेस करत आहे, या संबंधित आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आजच्या तरुणांबद्दल विचार करायचा झाला तर त्यांच्यापुढे अनेक प्रकारचे चॅलेंजेस आहेत. गरिबी, शिक्षण, रोजगार आणि याच कडीमध्ये पुढे जात असताना त्यांच्या लग्नाचा आणि संसाराचा सुद्धा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. मित्रांनो, आजच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की शिक्षण हे प्रचंड महाग झालेलं आहे. शिक्षणावर होणारा जो खर्च आहे तो प्रत्येक कुटुंबाचा वाढलेला आहे आणि प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं, चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक पालकाचा असतो. म्हणून त्यासाठी चांगलं शिक्षण देण्यासाठी वाटेल तेवढे कष्ट करायला ते तयार असतात आणि एवढे कष्ट करून ज्यावेळेस आपला मुलगा, ज्यावेळेस आपलं पाल्य जे आहे ते ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन मार्केटमध्ये बाहेर पडतं, त्यावेळेस जी परिस्थिती पाहायला मिळते ती अतिशय भयावह आहे. बाहेर मार्केटमध्ये ज्यावेळेस तरुण ग्रॅज्युएट होऊन नोकरीच्या शोधासाठी फिरत असतो त्यावेळेस त्याला रिॲलिटी कळते. मार्केटमध्ये किती रेसेशन आहे, किती सॅच्युरेशन आहे आणि नोकरीची संधी किती कमी आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा तो आपसुकच एका मानसिक दडपणाखाली त्या ठिकाणी येत असतो. शिक्षणावर एवढा प्रचंड खर्च होऊनही चांगल्या प्रकारची नोकरी मिळताना आजच्या तरुणाला दिसत नाही. नोकरीसाठी वणवण हिंडावं लागतं, भटकावं लागतं आणि नोकरी मिळालीच तर त्यामध्ये त्याचं समाधान त्या ठिकाणी होत नाही. तुटपुंजा पगार त्या ठिकाणी मिळतो आणि प्रायव्हेट सेक्टरमध्येच मॅक्झिमम जे आहे नोकऱ्या करण्याचं प्रमाण किंवा नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण हे आत्ताच्या काळामध्ये आहे. गव्हर्मेंट जॉब हा तर खूप मेहनतीने किंवा अतिशय अल्प अशा जागा असतात आणि त्यातही आरक्षण आणि या गोष्टीमुळे त्या हाती लागत नाहीत किंवा त्याच्यामध्ये तो सक्सेस होत नाही. आणि एवढं शिक्षण घेऊन सुद्धा जर नोकरी मिळत नसेल तर नैराश्याची भावना ही साहजिकच त्या तरुणांच्या पुढे येत असते. वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण घेत असताना त्यांना या गोष्टीची जाणीव नसते की आपण भविष्यामध्ये आपल्याला काय संधी उपलब्ध आहेत, आपल्याला काय करता येईल. प्रॉपर गायडन्स नसतो किंवा गावखेड्यातून आले असल्यामुळे बऱ्याच लोकांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही आणि मग जो इझिली ॲक्सेसिबल आहे किंवा आपल्या भागामध्ये जे शाळा कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी शिक्षण घेण्याचा ओढा असतो आणि अशा संस्थेतून ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन नंतर जेव्हा हा तरुण मार्केटमध्ये फिरतो त्यावेळेस त्याला नोकरीची कुठल्या प्रकारची शाश्वती असत नाही आणि त्याला नोकरीसुद्धा मिळत नाही. आणि एवढं प्रचंड शिक्षण झाल्यामुळे कुठलं काम करण्याचीही त्याची जी मानसिकता आहे ती लवकर तयार होत नाही. एवढं शिक्षण घेऊन सुद्धा आपल्याला जर कमी दर्जाचं काम जर करायचं असेल तर त्यामध्ये तरुण तयार होत नाहीत आणि अशा गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो. वडिलोपार्जित जी जमीन आहे, वडिलोपार्जित ज्या ॲसेट्स आहेत ते हळूहळू पिढी दर पिढी कमी कमी होत आहे. शेतजमीन जर असेल तर ती पिढ्यानपिढ्या कमी होत आहे आणि उत्पन्नाचं कुठल्याही प्रकारचं ठोस अशा प्रकारचं साधन त्या ठिकाणी दिसत नाही. मार्केटमध्ये जॉब्स नाहीत. मग आता तरुण काय करेल, तर हा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. व्यवसायाचा ट्रेंडसुद्धा बऱ्याच अंशी आपल्याकडे आलेला आहे. अनेक तरुण जे आहेत ते व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसतात. व्यवसाय करून पुढे जाता येईल अशी त्यांची मानसिकता असते, परंतु अनेकांना व्यवसायात सुद्धा अपयश पाहायला मिळतं आणि व्यवसायामध्ये सुद्धा रिस्क ॲपेटाईट आपला मोठा असावा लागतो, बॅकअप असावा लागतो, पुरेसं भांडवल असायला लागतं आणि त्यामध्ये काय होतं की बरेच जण लोन वगैरे करून
व्यवसायामध्ये उतरायला जातातही आणि त्या ठिकाणी जर ते फेल झाले तर यामुळे त्यांचा मानसिक धक्का तर बसतोच. आर्थिक जे चक्र आहे ते सुद्धा त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना किती शिकवावं याची सुद्धा लिमिट पालकांना घालावी लागणार आहे. आजकालच्या कंपन्या आहेत ज्यामध्ये विद्यार्थी ज्यामध्ये तरुण कामं करतात, जॉब करतात, त्या कंपन्यासुद्धा या ग्रॅज्युएट्स मुलांची किंवा तरुणांची पिळवणूक करताना आपल्याला दिसत आहे. कमी पगारामध्ये जास्तीत जास्त काम करून घेण्याची मानसिकता ही कंपन्यांची असल्यामुळे आणि बाहेर मार्केटमध्ये बरेच विद्यार्थी, बरेच मुलं त्यांना इझिली भेटत असल्यामुळे ते जॉब पॅकेज जे आहे ते तुम्हाला वाढवून देत नाहीत आणि आहे त्याच सॅलरीवरती वर्षानुवर्ष काम करून घेतात. त्याच कारणामुळे आर्थिक प्रगती होताना आपल्याला दिसत नाही. यामुळे अनेक तरुण गुन्हेगारीकडे आणि चुकीच्या मार्गाने जाण्याचा जो प्रमाण आहे ते सुद्धा वाढलेलं आहे. गुन्हेगारी वाढण्याच्या मागे सुद्धा बेरोजगारी हेच मुख्य कारण या ठिकाणी दिसतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे कुठली ना कुठली गोष्ट ही कारणीभूत असते आणि अशा प्रकारचे जे तरुण आहेत, जे ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतायत, अशा तरुणांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे लोकांचा तो सुद्धा चेंज होतो आणि अशा ठिकाणी संबंध जोडायला किंवा अशा मुलांना लग्नासाठी सुद्धा भविष्यात प्रॉब्लेम्स येताना आपल्याला दिसतात. मुलींच्या पालकांची अपेक्षा या फार वाढलेल्या आहेत. मुलींच्या पालकांचं म्हणणं असं असतं की मुलगा सरकारी नोकरीवर पाहिजे, त्याच्याकडे जमीनसुद्धा पाहिजे, शहरामध्ये घर पाहिजे. ह्या ज्या अपेक्षा आहेत ह्या प्रचंड वाढलेल्या आहेत आणि या पूर्ण गोष्टीमध्ये, या पूर्ण चक्रव्यूहामध्ये आजचा तरुण सापडलेला आहे. यामध्ये तोडगा कसा काढावा ही शासनाची एक जबाबदारी. शासन स्तरावर या गोष्टीवर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तोडगा काढण्याची अत्यंत आवश्यकता आहे, जेणेकरून ही जी तरुण पिढी आहे ही कुठेही वाया जाणार नाही किंवा यांना चुकीच्या मार्गाने ती लागणार नाही याची दक्षता सरकारने तरी घ्यायला पाहिजे, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.